नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये। बऱ्याचदा आपल्याला असं होतं की स्वयंपाक करायचा कंटाळा येतो। पोटभरीचं असं काहीतरी झटपट बनेल असा आज मी तुम्हाला एक प्रकार बनवून दाखवणार आहे। तो आहे म्हणजे पालकचे थालीपीठ। पौष्टिक आहे, झटपट होतात आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होतात। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी जवळपास 2 मोठे बाउल भरून भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। जे आपण दिवाळीमध्ये चकलीसाठी भाजणी करतो ना, तेच पीठ आहे। जर भाजणीचं पीठ घ्यायचं नसेल तर सगळ्या प्रकारचे पीठ तुम्ही पाव-पाव वाटी घेऊ शकता। जसे की गहू, ज्वारी, तांदूळ, बेसन पीठ, त्याच प्रकारे बाजरी अशा प्रकारचे पीठ मिक्स करून घेऊ शकता। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, पालक घातलेला आहे, सोबतच चवीनुसार तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे। सोबतच यामध्ये थोडासा ओवा घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता 2 चमचे भरून काळे तीळ घातलेले आहेत। काळ्या तिळाच्या ऐवजी तुम्ही सफेद तिळाचा वापर देखील करू शकता। आता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय। आता हे पीठ मळत असताना एकदमच आपल्याला पाणी घालायचं नाही। थोडं-थोडं पाणी घालत हे पीठ व्यवस्थित मळून घेत आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे। जास्त घट्टसर देखील नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। साधारणपणे भाकरी करण्यासाठी आपण जसं हे पीठ मळतो त्याच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। आता आज मी पालकचे थालीपीठ बनवणार आहे। पालकाच्या ऐवजी तुम्ही मेथी, कांद्याची पात किंवा गाजर, कोबी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता। आता हे पीठ मळून तयार झालेलं आहे। आता याचे आपण थालीपीठ बनवून घेणार आहोत। याला अजिबातच बाजूला ठेवण्याची किंवा रेस्ट करण्याची गरज नाही। गॅसवर मी एक तवा ठेवून घेतलेला आहे, नॉनस्टिक पॅन आहे। थोडंसं तेल लावून घेते यावरती। लोखंडी तव्यावरती जर बनवाल तर मस्त खमंग चवीचे थालीपीठ काहीच सेकंदामध्ये बनून तयार होतात। आता इथे आपल्याला एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि हा रुमाल व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी लावून घेते आणि या आता रुमालावरती आपल्याला थोडंसं पीठ घेऊन त्याला थापून घ्यायचंय। छान असं पातळसर थापायचं, कारण की भाजणीच्या पिठामध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरल्या होत्या, तांदूळ वापरले होते। थालीपीठामध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य वापरून हे पीठ वेगळं पद्धतीने दळून देखील आणू शकतो। जरूर नाही की भाजणीचंच पीठ घेतलं पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, त्याच प्रकारे गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, नाचणी हे पीठ किंवा हे धान्य एकत्र करून हे पीठ दळून आणू शकतो। मस्त पातळसर हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आणि त्याला 4 होल बोटाने तयार करून घेतलेले आहेत। ओला रुमाल असाच गरम तव्यावरती आपल्याला उलटा करून हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचंय। मध्यम आचेवरती गॅस ठेवायचा आहे आणि हे जे होल दिसतायत त्यामध्ये आपल्याला थोडं-थोडं तेल घालून घ्यायचंय। खालची बाजू छान अशी शेकून घ्यायची आहे। तोपर्यंत इथे आपण दुसरं थालीपीठ तयार करणार आहोत। पुन्हा त्याच पद्धतीने इथे आपल्याला रुमाल पुन्हा ओला करून घ्यायचंय, थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचंय आणि पिठाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने थापून घ्यायचंय। थालीपीठाच्या पिठामध्ये वेगवेगळे कडधान्य आणि धान्य असल्यामुळे अत्यंत पौष्टिक असं हे थालीपीठ बनून तयार होतं आणि यामध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतो तर भाज्यामुळे देखील हे जे थालीपीठ आहे ते हेल्दी बनतं। लहान मुलांच्या डब्याला, नाश्त्याला किंवा मग कधी स्वयंपाकाचा कंटाळाच जर आला तर अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ झटपटरित्या बनवून खाऊ घालू शकता। अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही लांबच्या प्रवासाला देखील डब्याला घेऊन जाऊ शकता। आता हे थालीपीठ देखील मी दोन्हीही बाजूने खरपूस रंगावरती शेकून घेतलेलं आहे आणि दोन्हीही बाजूला छान असं तेल लावून घ्यायचंय आपल्याला। आता हे थालीपीठ तुम्ही लोण्याबरोबर देखील खाऊ शकता, मस्त गरमागरम अशी चव लागते। पण गावाकडे थोडीशी वेगळी पद्धत आहे हे थालीपीठ खाण्यासाठी। या गरमागरम थालीपीठाबरोबर आपल्याला कुठल्याही भाजीची आवश्यकता नाही। हे थालीपीठ तुम्ही शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी किंवा मग दही किंवा लोणचं, सॉस यासोबत देखील खाऊ शकता। आहे की नाही झटपट अशी रेसिपी आणि पोट भरेल अशी पौष्टिक हेल्दी रेसिपी। अशाच प्रकारे बाकीची थालीपीठं देखील मी बनवून घेते। प्लेट सर्व्ह करून घेऊया। गरमागरम थालीपीठ या प्लेटमध्ये मी ठेवून घेतलेले आहेत।
सकाळी मी थोडीशी मसूर डाळ केली होती, त्यामुळे ती थोडीशी शिल्लक होती आणि दुसरं काही बनवायची इच्छा नव्हती, म्हणून मी आज थालीपीठ बनवलं होतं. तर ही जी थोडी शिल्लक राहिलेली मसूर डाळ आहे ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे, कोथिंबीर घालून घेतली यावरती. थोडीशी घरातच बनवलेली जवसाची चटणी इथे मी ठेवून घेते. जवसाची चटणी, शेंगदाणा चटणी, तीळ चटणी, खोबऱ्याची चटणी, कोणत्याही चटण्यांसोबत हे थालीपीठ खूपच चविष्ट लागतं. घरात बनवलेलं दही घेतलेलं आहे मी आणि यावरती थोडासा घरगुती मसाला यावरती मी घालून घेते. गरमागरम थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.